सो हॅलो. सहल. तर सहल हा 3 अक्षरी काना मात्रा वेलांटी उकार अनुस्वार काहीही नसलेला शब्द. पण या सहलीत एक वेगळीच गंमत दडली. म्हणजे बघा ना, आपण शाळेत असताना जेव्हा आपल्या शाळेत अशी घोषणा केली जाते की आपली सहल जाणार आहे, त्यावेळेला त्या तारखेची आपण आवर्जून आणि मनापासून वाट बघत असतो. म्हणजे मी तरी बघायचे बाबा शाळेत असताना. कारण मला सहल, गॅदरिंग या गोष्टी प्रचंड आवडायच्या. हा, आता परीक्षा म्हटलं की अरे काय असं होतंच आपल्याला, किंवा कशाला परीक्षा असतात या, असंही होतं अर्थात. पण सहल म्हटलं की ती जी धमाल, मस्ती, मजा किंवा कल्ला जे काही असतं ना, ते सगळं त्या सहलीत असतं. म्हणजे डेट घोषित झाल्यापासून ते सहल संपून आपण घरी येऊन पुढे त्याचा 4 दिवस आणखीन फीवर चाललेला असतो. म्हणजे ज्या दिवशी तारीख अनाऊन्स होते त्या दिवसापासून आपण सहलीला काय घेऊन जायचं, मग तू पाण्याची बाटली घेऊन ये, मग वेफर्स घेऊन ये, मग मी हे खायला आणते, मग तू ते घेऊन ये, मग हे कपडे घालू, मग असा असा ड्रेस कोड ठेवू. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी युनिफॉर्म नसतो, किंवा जरी असला तरी नंतर जर तिथे वॉटर पार्क वगैरे असेल तर आपल्याला तो बदलण्यासाठी एक वेगळी चेंजिंग रूम दिली जाते. तिथे आपण मजा मस्ती करू शकतो. फुल ऑन दंगा असतो. कुठल्याही प्रकारची शिस्त नाही, कुठल्याही प्रकारचे नियम नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या भाषेत सारे नियम तोड दो, नियम पे चलना छोड दो. पण हे या बाबतीत, इतर कुठल्या बाबतीत नियम तोडायचे आहेत असं नाही. म्हणजे वाहतुकीचे नियम तोडायचे का, तर नाही. जे गरजेचे नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत. पण सहलीत चालतं की नियम नाही पाळले तरी असं काही होत नाही. नियम पाळायचे नाहीत म्हणजे असं शिष्ट असल्यासारखं वागायचं का, किंवा उधळल्यासारखं वागायचं का, किंवा स्वैराचार आहे असं वागायचं का, तर असं नाहीये. आपण वागताना इतकं डिसेंट वागायचं. आणि कधी कधी तर आपण काही वेळेला जे रोज शिस्त करत असतो शाळेत की या वेळेत यायचं, रांगेतनं जायचं, किंवा अशा अशा जेवताना हात वगैरे धुवायचे, ते न करता आपण एक दंगा मस्ती मित्रमैत्रिणींसोबत राहू शकतो. किंवा आपण समजा एखाद्या बेंचवर एखाद्या मुली शेजारी किंवा एखाद्या आपल्या पार्टनर शेजारी बसत असू, कुठल्या तरी बेंच पार्टनरवर, आणि आपल्याला आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारायच्यात किंवा तिच्यासोबत बसायचंय. अशा वेळी आपल्याला काय करता येतं सहलीत, की आपण तिच्यावर त्याच्या शेजारी बसू शकतो. थोडक्यात काय, तर बसमध्ये जाताना मजा मस्ती, गाणी, दंगा, डान्स, तुफान मजा मस्ती, कल्ला जे म्हणतो ना ते होत असतं. आणि सहल शाळेतली असो किंवा इतर कुठली असो, ती कॉलेजची असो, डिपार्टमेंटची असो, आपली फॅमिली सोबतची असो, फ्रेंड सोबतची असो, किंवा कुठली असो, सहल, ट्रिप, पिकनिक हे शब्द म्हटले की मी असे 4 कपडे कपाटातनं काढते, ते बॅगेत कोंबते, बॅग अडकवते की चालला गडी ट्रिपला. माझं असं आहे. मला असे या वेळी हे कपडे पाहिजेत असं पाहिजे काही नाही. मला पिकनिकला जाणं महत्वाचं वाटतं. कारण कुणीतरी म्हटलंच आहे, इफ path is a beautiful, ask where it leads to. But if destination is beautiful, don't ask, keep walking. त्यामुळे मस्त एक्सप्लोर करा, मस्त राहा, स्वस्थ राहा, मस्त खा प्या, दंगा मज्जा मस्ती धुडकूस करा, कल्ला करा. कारण आयुष्य हे कल्ला करण्याचं माध्यम आहे. आपण आयुष्यात कसं जगतो यावरती ठरतं की आपण आनंदी आहोत की दुःखी आहोत. त्यामुळे शक्यतो सगळ्या संकटांवरती मात करत आपण आनंदी जगलं पाहिजे, तरच खरी मजा आहे, नाही का? तर तुमच्या सहलीच्या काय गमती जमती आहेत हे मला सांगा. हा, त्याच्या आधी एक आठवलं, मी जेव्हा शाळेत असताना अशा अनेक वेळेला सहलीला गेले होते. आम्हाला एकाच ठिकाणी न्यायचे, मी नाव नाही रिव्हील करत, नको उगाचच. पण ज्या ज्या वेळेला ते न्यायचे किंवा ज्या ज्या वेळेला आम्ही जायचो त्या वेळेला प्रत्येक इयत्तेत असताना किंवा प्रत्येक इयत्तेत गेल्यानंतर जी सहल असायची त्यावेळेची जी मजा असायची ती तुफान होती. म्हणजे कुठे गाणी लाव, कुठे डान्स कर, कुठे स्वतःच्या इयत्तेचं नाव घेऊन असं असं ह्याला वाघ म्हणतात आणि या ह्याला नाग म्हणतात, अशा पद्धतीचं काहीतरी आम्ही स्लोगन तयार करून दंगा मस्ती मजा केलेली आहे. आणि परत बॅक टू द पॅव्हलियन म्हणजे आमच्या प्रायव्हेट हायस्कूलच्या दारात आमची बस उभी राहायची
दिलेल्या वेळेत. आणि आमच्या आईवडील आम्हाला जेव्हा घ्यायला यायचे तेव्हा नुसता आमचा तोंडाचा पट्टा कंटिन्यू बडबड 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 चालू असायचा, जो आत्ताही माझा असतो. मी ती ऐकून तुम्हाला कधी कधी कंटाळाही येत असेल, आय नो दॅट. पण हे व्हिडिओज मी लवकरच बंद करणार आहे. कारण कसं आहे, असं म्हणतात की एखादा माणूस जर पीकवरती असताना तो रिटायर झाला तर त्याची किंमत उरते. तसंच मी ठरवलंय की या व्हिडिओची सेंचुरी करायची आणि आपण पुन्हा पुढच्या सेंचुरी करायला तयार राहायचं. सो डोंट वरी, मी थांबायच्या वेळी तुम्हाला सांगेन. असं काही मी लगेच थांबणार आहे आत्ताच्या आत्ता किंवा हा शेवटचा व्हिडिओ असं काही नाही आहे. घाबरू नका, मी तुमच्याशी संवाद साधत राहणार आहे. तर थोडक्यात काय, तुम्ही मला सांगणार आहात तुमच्या शाळेतल्या गमती जमती किंवा तुमच्या सहलीच्या गमती जमती. मग शाळेतल्या असतील, कॉलेजमधल्या असतील, तुमच्या जिथे तुम्ही काम करता तिथल्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील. पण तुम्ही मला ते सांगणार आहात आणि काय केलं, कसं केलं, माझ्यापेक्षा काही युनिक केलं किंवा आमच्यापेक्षा आम्ही जे शाळेत असताना केलेलं, म्हणजे मी माझ्या मित्रमैत्रिणींनी केलं होतं तसं, किंवा आमच्या फॅमिलीनी जसं केलं होतं तसं, त्यापेक्षा काही युनिक किंवा वेगळं केलं असेल तर मला नक्की आयडिया द्या. कारण पुढच्या वेळी मला ट्रिपला जाताना याची गरज पडणार आहे. ओके, सो भेटू पुन्हा नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या सहलीचे जुने फोटोज एन्जॉय करा किंवा जाणार असला तर बुकिंग करा. आता तसंही उन्हाळा चालू झालाय, सो सहलीचे दिवस आहेत. मी पण माझी परीक्षा संपली की थेट बॅग अडकवणार आणि बाहेर जाणार. कुठे ते त्या दिवशी सांगेन. चलो, बाय बाय.